चला तर मैत्रिणींनो, कडकडीत उन्हामध्ये शरीराला थंड ठेवणारं नॅचरल पद्धतीने टरबूजाचं सरबत बनवूयात. तेही जरासुद्धा साखर गुळून न वापरता. त्याकरिता एक टरबूज छान असं मधोमध कट करून घेतलं. त्यातील पावभागाचे मोठे तुकडे करून घेतले, पावभागाचे छोटे तुकडे करून घेतले. 2 चमचे सब्जा बी अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवलं. 15 मिनिटात हे व्यवस्थित भिजलं जाईल. इकडे आता मोठे तुकडे जे होते ना, ते मिक्सरच्या भांड्यात घातले. सोबतच पाव चमचा काळं मीठ, 10 ते 12 पुदिन्याची पाने आणि अर्ध्या लिंबाचा रस घातला. तर साखरेला किंवा गुळाला ऑप्शन म्हणून मी 2 चमचे या ठिकाणी मध घातलंय. मिक्सरचं झाकण लावूयात आणि लगेच मिक्सरला हे फिरवून घेऊयात. तयार झालं आपलं टरबूजाचं सरबत. एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचंय, ज्यामुळे यामध्ये जर बी गेलेलं असेल तर ते वेगळं होईल. गाळून घेतलेल्या टरबूजाच्या सरबतामध्ये आता या टरबूजाच्या बारीक फोडी घालायच्या आहेत. भिजवून घेतलेला किंवा आवडीनुसार सब्जा घालूयात. फक्त गार्निशिंगकरिता 4 ते 5 पुदिन्याची पाने हातांवरच तुकडे करून घालूयात. आणि सरबत थंडगार बनवण्याकरिता 4 ते 5 बर्फाचे खडे घालूयात. बर्फाचे खडे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आपलं थंडगार टरबूजाचा सरबत तयार झालंय. आता घरगुती तयार केलेला चाट मसाला ग्लासाला चोळून घ्यायचा. त्याकरिता ग्लासाला थोडंसं लिंबाचा रस लावून घेतला होता. हा चाट मसाला कसा बनवायचा जाणून घ्यायचा असेल तर यूट्यूबला आत्ताच खाद्यप्रेमी पेजला व्हिजिट करा. आपलं मजेदार टरबूजाचं सरबत तयार झाले. नक्की ट्राय करा. बाय बाय. आता वाट कसली बघताय? व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.